पुढची बातमी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे नागपूर खंडपीठाने आदेश दिलेत। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं महाएल्गार आंदोलन कालपासून सुरू झालंय। या आंदोलनामुळे 4 महामार्ग रोखण्यात आले। आंदोलक आक्रमक होऊ लागले, टायर जाळण्यात आले, काही समर्थकांकडून रेल रोको करण्यात आलाय। दरम्यान सरकारकडून बच्चू कडूंशी संपर्क साधण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न होतोय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंशी फोनवरून संवाद साधून चर्चेचं निमंत्रण दिले, पण बच्चू कडूंनी नागपुरात येऊन चर्चा करा या भूमिकेवरती आपली भूमिका ठाम असल्याचं म्हटलंय। दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडू काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे। तर तुमची औकात असेल तर प्रत्येकाला अटक करा असं आव्हानच थेट बच्चू कडूंनी न्यायालय आणि पोलिसांना दिलेलं आहे। सरकार कोर्टाचा हल्ला करते असा आरोप आता कडूंनी केलेला आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे आदेश नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झालेत। राज्यमंत्री आशिष जयस्वाल बच्चू कडूंच्या भेटीला जाणार आहेत, त्यासाठी ते नागपूरमध्ये आता दाखल झालेले आहेत। बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांची भेट घेण्यासाठी आता ते दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या या आंदोलनानुसार श्री बच्चू कडू आणि इतर काही शेतकरी नेते यांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केली होती। माननीय बच्चू कडू साहेब आणि इतर जे काही शेतकऱ्यांचे नेते आहेत ते काही मुंबईला त्यांना येणं शक्य नव्हतं, म्हणून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यांचा निरोप घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहोत की त्यांनी सरकार या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करायला तयार आहे आणि सरकारतर्फे मी आणि सहकार राज्यमंत्री श्री पंकज भोयर हे देखील येत आहे, मी त्यांची वाट पाहत आहे।